नमस्कार, मी संजय वझे, विश्वविहार हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा संचालक. आज आपल्याला माहिती आहे की दुपारी 3:30 वाजता साधारण आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी हे नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करणार आहे. आणि पुढील 2 महिन्यात म्हणजे डिसेंबरपासून साधारण हे विमानतळ जे आहे ते पूर्ण क्षमतेने ऑपरेट होण्यास सुरुवात होणार आहे. आणि दरवर्षी साधारण 9 करोड प्रवासी वाहून नेण्याची क्षमता या विमानतळाची आहे. आता हा विमानतळ सुरू होत असताना अनेक जणांना प्रश्न पडला आहे की मग जो मुंबईतला आत्ता जो विमानतळ आहे त्याचं काय होणार, मग हे सगळे डोमेस्टिक फ्लाईट्स इकडे येणार, कार्गो बस कसं नक्की स्प्लिट करणार आहे, हा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होतो आहे. तर त्याचं खरं उत्तर असं आहे की दोन्ही ठिकाणचे सर्व टर्मिनल्स त्याच्या पूर्ण क्षमतेने सुरू राहणार आहेत. नवी मुंबईमध्ये 2 रनवे आहेत पॅरलल आणि तिथे 4 टर्मिनल असणार आहेत जे एकदम वर्ल्ड क्लास असणार आहे. जगातलं आत्ताचं एकदम अत्याधुनिक सगळ्या फॅसिलिटीज तिथे आहेत. आणि मुंबईमध्ये जिथे टर्मिनल 1 आहे आणि टर्मिनल 2 आहे, तो जो टर्मिनल 1 आहे जिथून डोमेस्टिक फ्लाईट ऑपरेट होतात, तो टर्मिनल 1 जो आहे तो टप्प्याटप्प्याने बंद करणार आहेत, पण तो कायमस्वरूपी बंद होणार नाही. तर हा जो टर्मिनल 1 आहे मुंबईतला, हा पूर्णपणे डिमॉलिश करणार आहेत आणि त्याच्या जागी पुन्हा एकदा एक वर्ल्ड क्लास असं नवीन टर्मिनल डोमेस्टिक 1 पुन्हा मुंबईमध्ये बनवणार आहे, जे 2031 साली पूर्ण क्षमतेने पुन्हा सुरुवात होणार आहे. सो जो आपल्या मनामध्ये गोंधळ आहे किंवा बऱ्याच जणांना असं वाटतंय की नवी मुंबईतला विमानतळ सुरू झाल्यामुळे मुंबईतला डोमेस्टिक टर्मिनल बंद करणार आहेत का, तर त्याचं उत्तर हो आणि नाही असं दोन्ही आहे. तो जो विमानतळ आहे मुंबईचा डोमेस्टिक टर्मिनल 1, तो टप्प्याटप्प्याने बंद करून तो पुन्हा रिकन्स्ट्रक्ट करणार आहे. थँक्यू सो मच.